छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह याला निधी मंजूर झालेला आहे। 5 कोटींचा निधी धाराशिवमध्ये जल्लोष आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून 24 तासाच्या आत निधी मंजूर आहे। नाट्य परिषदेकडून फटाक्यांची आतिषबाजी आहे। हे नाट्यगृह आहे तर त्याबद्दल आदरणीय साहेबांनी नाट्य परिषदेची विनंती मान्य करून 2.5 कोटीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाला धाराशिवला या ठिकाणी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला। त्यामुळे आज आम्ही धाराशिव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करत आहोत। आम्ही या ठिकाणी बुंदीचे लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करत आहेत। या महाराष्ट्रातले पहिलेच उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्ही हा आनंदोत्सव महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले पहिले उपमुख्यमंत्री मी असे पाहतोय की त्यांनी या नाट्यगृहासाठी 2.5 कोटी रुपये मागितले असता 5 कोटी रुपयाचा निधी दिला। त्याबद्दल आम्ही सर्वजण नाट्य परिषदेच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो। हे नाट्यगृह आहे ना, हे नाट्यगृह मला कोणीतरी पत्र दिलं 2.5 कोटी पाहिजे। मी म्हणालो 2.5 कोटी का बाबा, 5 कोटी देतो ना। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, इथं ताबडतोब जिल्हाधिकारी महोदय ताबडतोब मी ते 5 कोटी रिलीज करतो। इथून माघारी एअरपोर्टला पोहोचेपर्यंत GR तुमच्या हातामध्ये येईल आणि याचं काम ताबडतोब लवकर सुरू करा। जालन्यातल्या परतूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी 11 कोटी 85 लाख या रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलंय। लोणी, खांडवी आणि वरफळ इथं 7 कोटींचं तर रोहित्र क्षमता वाढवणं याचं देखील लोकार्पण आहे। विधानसभा मतदारसंघामध्ये 4 कोटी 80 लक्ष रुपयाच्या 33 केवीचं आज लोकार्पण झालेलं आहे। वरफळ या ठिकाणी आपण आता उभे आहोत। या परिसरामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे, साखर कारखाना आहे, लोअर दुधना प्रकल्पाचं पाणी आहे। या 33 केवीला 9 गावं जोडलेली आहेत। 9 गावच्या विजेचा प्रश्न सुटणार आहे। या ठिकाणी 2.5 कोटी रुपये या 33 केवीला दिलेले आहेत। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याची भर पडली आहे। बलात्काराच्या गुन्ह्यात अॅट्रॉसिटीचा ऍक्ट समाविष्ट आहे। तक्रारदार महिला SC प्रवर्गातील असल्याची माहिती आहे। 25 मार्चच्या फिर्यादीनंतर कारवाईला आता वेग येतोय। वाघाच्या पानवट्यावर सध्या प्लास्टिक पाहायला मिळतंय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील केसला घाट या ठिकाणी हा प्रकार आहे। पर्यटकांचा बेजबाबदारपणा आणि वनविभागाचा भोंगळ कारभार यातून समोर आलाय। सोशल मीडियावर ही दृश्य व्हायरल आहेत। उल्हास नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ आहे। बदलापूर MIDC कंपनीतील सांडपाणी थेट नदीत आहे। आरोग्य विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।